कलसेग्रास पत्र याचा 3रा अध्यायामध्ये नव्या मनुष्याचं जे वस्त्र आहे त्याविषयी लिहिलेलं आहे. आणि नवा मनुष्य जो आहे तो नेमका काय आहे ते आपण समजून घेऊया. हे वस्त्र काय आहे ते आपण समजून घेऊ. ख्रिस्तामध्ये जे जगाला हवं आहे ते जीवन काय आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया. आणि हे पत्र जे आहे हे वारंवार आपल्याला सांगतं की पाप जे आहे त्याला तुम्ही सुधारू शकत नाही आणि पापाला सुधारणं हे कोणाचंही काम नाही आहे. तर तुम्ही एकच गोष्ट पापासंदर्भात करू शकता असं पवित्र शास्त्र म्हणतं की त्याला तुम्ही मारून टाका. आणि पापाला मारणं हे एकमेव पर्याय आहे की तुमचा जुना मनुष्य मरेल. आणि जेव्हा जुना मनुष्य मरतो तेव्हाच नवीन मनुष्य आपल्या जीवनात येतो आणि तो जीवन जगतो. जुनं वस्त्र काढल्याशिवाय नवीन वस्त्र तुम्ही घालू शकत नाही. आणि त्यामुळं हा संपूर्णपणे जो येणारा जो वचनांचा जो 12 वचनापासून 17 वचनापर्यंत ज्या गोष्टी आहेत तो जुना मनुष्य उतरल्यानंतर नवीन मनुष्य कसा धारण करायचा आणि नवीन मनुष्य धारण केल्यावर कोणकोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे ते तुम्हाला कळेल. ख्रिस्ती जीवन म्हणजे केवळ पाप सोडणं त्याला सुधारवणं नाही, तर ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ताचं जीवन परिधान करणं आहे. आणि ख्रिस्ताचं जीवन काय आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे की ख्रिस्ताचं जीवन असे आहे की तुम्ही करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता अंगी घ्या असं पवित्र शास्त्र म्हणतं. लक्षात घ्या, अनेकांना असं वाटतं की आपली निवड जी आहे ती आज्ञापालन केल्यामुळं आपली निवड झालेली आहे आणि काही कर्म चांगले केल्यामुळं आपली निवड झालेली आहे. तर असं बिलकुल नाहीये. हे समजून घ्या की सगळ्यात पहिला कृपेवर आपली निवड होते आणि आज्ञा पालनासाठी तुम्ही सज्ज होता. उदाहरणामध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एखादा मुलगा असतो आणि त्या मुलाला ज्यावेळेस दत्तक घेण्यात येतं तर दत्तक घेतलेला जो मुलगा असतो तो आज्ञाधारक असो की आज्ञाधारक नसो तो मुलगाच ठरतो, कारण त्याला दत्तक घेण्यात आलेला आहे. तर ज्या वेळेस निवड होते त्यावेळेस त्या मुलाची निवड झाल्यानंतर तो इथून पुढे आज्ञाधारक असला काय आणि नसला काय तो मुलगाच ठरतो. म्हणून तो आज्ञाधारक आहे म्हणून त्याला दत्तक घेतलेला आहे असा तो उद्देश उरत नाही. त्यामुळं आपण ज्यावेळेस ही गोष्ट पाहतो की काय नेमकं तुमच्या जीवनात असणं आवश्यक आहे, करुणायुक्त हृदय वगैरे, नम्रता, नम्रभाव असणं म्हणजे काय आहे, हे सगळं होतं म्हणून तुम्हाला घेतलं का? शास्त्र म्हणतं असं नाहीये. तर काय आहे की पहिला तुम्ही देव विश्वासू आहे, देव नीतिमान आहे, देव करुणेनं भरलेलं आहे, देव नम्रतेनं भरलेलं आहे. म्हणून त्या नम्रतेच्या भावानं, कृपेच्या भावानं त्यानं तुमची निवड केलेली आहे. उद्देश असा आहे की जी त्याची इच्छा आहे ती तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. तुमची इच्छा, तुमचे संकल्प, तुमचा देह स्वभाव तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावा अशी त्याची इच्छा नाही. मुळात ही इच्छा आपली आहे, ही इच्छा माझी आहे की माझ्या जीवनामध्ये माझी इच्छा, माझे संकल्प, माझे विचार, माझी करमणूक, माझं ध्येय पूर्ण व्हावं आणि त्या उद्देशानं मी चाललेलो आहे. याच्यामध्ये मदत मला देवाची हवी आहे. हे साफ चुकीचं आहे. हा ख्रिस्ती विश्वास नाहीये. तर ख्रिस्ती विश्वास हा आहे की तो कृपेनं निवडतो त्याची इच्छा पूर्ण करायला, त्याचे संकल्प पूर्ण करायला, त्याच्या योजना पूर्ण करायला. त्यानं मला निवडलेलं आहे, नाहीतर मीही जगासारखा आहे. आणि म्हणून हा एकदम वास्ट डिफरन्स जो आहे तो मंडळीला कळणं गरजेचं आहे की तुमची निवड का झालेली आहे. आणि म्हणून मगाशी बोलल्याप्रमाणे मी आपल्याला असं वाटत असतं की नाही ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे माझ्या इच्छा पूर्ण करायला. बिलकुल नाही. तुमच्या इच्छा मारायला तो तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. मी या आठवड्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये बोलत असताना मला तर बायबल स्टडीला कुठंतरी मला आठवतं की त्यांना सांगितलं की मला माझ्या मनाप्रमाणे राहायला जमत नाही, मला मनाप्रमाणे राहायला होत नाही. तुम्हाला माहित आहे ही चांगली गोष्ट आहे, कारण माझं मन जे आहे ते कपटी आणि भ्रष्ट आहे असं पवित्र शास्त्र म्हणतं. एजेकियेलच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे तुझं अंतःकरण हे कपटी आहे, तुझं अंतःकरण हे भ्रष्ट आहे आणि असाध्य रोगांनी ग्रस्त आहे. आणि त्यामुळं तू तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी वारंवार देवाकडे कृपा मागतोस, हे साफ चुकीचं आहे.
इन्स्टेड तू काय करायला पाहिजे, देवाला म्हणाला, देवा तुझ्या करुणायुक्त आशीर्वादाने मला अशी कृपा कर की मी तुझ्या योजनेवर आधारित जीवन जगावं, तुझ्या इच्छेवर आधारित जीवन जगावं. हे ख्रिस्ती जीवन या जगामध्ये आहे. आणि जोपर्यंत मूळ पापी वस्त्र तुमच्या शरीरामधून निघणार नाही, मळकट आणि घाणेरडं वस्त्र तुमच्या शरीरातून निघणार नाही, तुम्ही ख्रिस्त सदृश्य नवीन वस्त्र घालूच शकत नाही. अनेक लोक आहेत जे फक्त दिखावेपणा करत आहेत की आम्ही ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्तासारखे जगत आहोत, पण तुमच्या स्वभावामध्ये दिसत नाही, तुमच्या जीवनामध्ये ते आढळत नाहीये. तुमच्यामध्ये करुणायुक्त हृदयच नाहीये, ते फक्त तुमच्या देहाच्या गोष्टींसंदर्भात आहे. तर तुम्हाला विचार करावा लागेल. तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करता, तुम्हाला विचार करावा लागेल. जर तुमच्यामध्ये करुणायुक्त हृदय नाही, तुम्हाला विचार करावा लागेल. जर तुमच्यामध्ये नम्र भाव नाही, तुम्हाला विचार करावा लागेल. जर तुमच्या स्वार्थी इच्छांसाठी जर तो येत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही हे करून आम्ही आत्मिक आहोत आणि आत्मिक रीतीने करत आहोत, तुम्हाला विचार करावा लागेल. तुमच्या इच्छेच्या विपरीत जगायला प्रभूचं वचन सांगतं, तुमच्या योजनेच्या विपरीत जगायला पवित्र शास्त्र सांगतं. पण तुम्हाला असं वाटतं की नाही, आमच्या इच्छेमध्ये आम्ही प्रभूला बोलवतो आणि आमची इच्छा आम्ही प्रभूच्या इच्छा म्हणून समोर आणतो. तर हे साफ चुकीचं आहे. पवित्र शास्त्र त्या संदर्भात एकदम स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे. आपली ओळख आपल्या कृत्यांवर, आपल्या कर्मांवर नव्हे, तर आपली ओळख जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तावर आधारित आहे. आपली ओळख जी आहे ती येशू ख्रिस्त जो तुमचा आणि माझा तारणारा त्याच्यावर आधारित आहे, त्याच्या कृपेवर आधारित आहे, त्यानं कृपेनं निवडलेलं आहे. ही आपली ओळख आहे आणि त्या ओळखीनं जगायचं आहे. मी बायबल स्टडीमध्ये ही गोष्ट सांगितली, जी ऑनलाईन बायबल स्टडी, त्यांना म्हणालो मी की तुम्ही या ठिकाणी जो बायबल स्टडी घेता आणि प्रेझेंट जे होत आहे ते आज तुम्ही या ठिकाणी मंडळीमध्ये आहे, प्रेझेंट हे होत आहे की उन्नती बायबल चर्च चेंबूरचे सभासद आहात आणि हे प्रेझेंट होत आहे, हे प्रेझेंट होत आहे. आणि तुम्हाला काय शिक्षण मिळत आहे हे प्रेझेंट होत आहे. आणि त्यामुळं तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की आम्ही कशा रीतीनं पुढे जात आहोत. आमची निर्भरता कशावर आहे, आम्ही कशावर निर्भर आहोत, आमची धाव कुठल्या गोष्टींच्या मागे आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र फार स्ट्रेटली आपल्याला सांगत आहे, करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. धारण कधी करू शकतो किंवा आपल्या अंगी कधी लालू शकतो, कधी घेऊ शकतो, हे जेव्हा जुनं आपण काढू शकतो. जर जुनं काढलं नाही आणि जुनंच घातलं आणि जुन्यावर जर घाला लागला तुम्ही गोष्टी, तर ते बरोबर दिसणार नाही, ते फक्त एक ढोंगीपणा असेल. नका करू तसं आपल्या जीवनामध्ये, कारण ती प्रभूची आपल्यासाठी इच्छा नाहीये. अंतःकरणाचं वस्त्र म्हणजे ख्रिस्ताचा स्वभाव अंगी घ्या तुम्ही ख्रिस्ताचा स्वभाव. आणि ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये काय आहे? करुणायुक्त हृदय, करुणेनं भरलेलं हृदय आहे. ममता आहे, सौम्यता आहे, लीनता आहे, सहनशीलता आहे. मागील दिवसामध्ये ज्यावेळेस मी ससाने आणि त्यांच्या गोष्टी ऐकत होतो, तिथे गेल्यानंतर तर एक भाजीवाला आला. सेकंड डेला गुरुवारचा दिवस होता आणि भाजीवाला आला आणि भाजीवाला येऊन त्यानं गर्दी बघितली सगळी, इथे गर्दी काय. आणि मग तो आत आला आणि त्यानं विचारलं की गर्दी काय एवढी. ते म्हणाले की इधर जो आंटी थी वो एक्सपायर हो गई. म्हणजे कोण आंटी एक्सपायर हो गई? तर त्याने सांगितलं की अशी जे आंटी आहेत भारती ससाने. असं त्यांना ऐकल्यावर भाजीवाला होता तो, टॅम्पो घेऊन यायचा, मोठी टॅम्पो त्याची असायची, त्याने लावली आणि तो येऊन विचारू लागला कोण आहे. आणि ते म्हटलं असंच एक स्त्री होती, तिनं या ठिकाणी ती एक्सपायर झाली. हे त्यांना ऐकल्यानंतर तो जोरात हेल काढून रडू लागला. भाजीवाला असंच नॉर्मल भाजीवाला. आणि मग जोरात रडू लागला आणि रडल्यानंतर त्याला विचारलं का रडत आहेस तू. तर मग ह्या जर्नीमध्ये मी जेव्हा इथं आलोय, या स्त्रीनं मला कधीही भाजीवाला असं संबोधलं नाही. त्यानंतर ती मला जवळ बोलवायची, म्हणजे माझी तिथं लावायचं, मी माझा जो काही शॉप आहे तो, ती मला बोलवायची, बसवायची. आणि मी तिला म्हणायचो की बाई भाजी घे. ती मला थांब पाणी पी. ती पाणी मागवायची, पाणी पाजायची. ती म्हणायची की थांब चहा घे. आणि तो तसा तिचा स्वभाव होता, करुणायुक्त हृदय होतं तिचं. थांब चहा घे. तर मला चहा घे. मग ती जबरदस्त त्याला चहा द्यायची. चहा दिल्यानंतर तो ती भाजी घ्यायची. मग तुम्हाला असं वाटेल कदाचित तो तिला फ्री द्यायचा, नाही. ती आपण भाजी घ्यायची, जो रेट तो बोलायचा त्यानं तिनं कधी बार्गेनिंग नाही केलं त्याबरोबर. आणि इनफॅक्ट जेव्हा ती भाजी घ्यायचं त्याच्यानंतर त्याला ती एक्स्ट्रा अजून एक 15-20 रुपये अजून द्यायची.
आणि ते म्हटले, तो म्हणतो की या संपूर्ण माझ्या ह्याच्यामध्ये मी अशी कोण स्त्री बघितली नाही, हिचं हृदय करुणायुक्त आहे. आणि तो इम्पॅक्ट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार सॉलिड पडलेला होता. मी तुम्हाला काय सांगते, ख्रिस्त सदृश्य स्वभाव ज्यावेळेस तुमच्या जीवनात येतो तर तो खुलून इतरांपर्यंत जाऊ लागतो. तो इम्पॅक्ट फार मोठा होऊ लागतो. तुम्हाला मी पुन्हा एनकरेज करेन की तुम्ही किती वर्ष जगता हे इम्पॉर्टंट नाही आहे. कदाचित आज इथून गेल्यानंतर मीही मरू शकेन किंवा तुमच्यातील कोण मरू शकेल, पण किती जीवन जगलात तुम्ही हे मायने नाही होत. पण तुम्ही या जगामध्ये काय इम्पॅक्ट सोडलेला आहे, काय प्रभाव सोडलेला आहे, ख्रिस्त सदृश्य प्रभाव आहे का तुमचा? काय मेल्यानंतर ना आपल्याविषयी काय लोक बोलतील, हा एक जण होता व मेला. काही दिवसांपूर्वी मला बोललं ते तुमच्याविषयी असं बोलण्यात येते की तुम्ही फारच कडक बोलायला लागलाय बाबा. मी ज्यावेळेस फ्युनरलला मेसेज दिला, लोकांनी फोन केला, नाही आम्हाला असं वाटलंच नाही फ्युनरलचा मेसेज आहे, आणि आम्हाला असं जाणीवच नाही झाली की आम्ही फ्युनरलचा मेसेज ऐकायला लागलोय. काही लोक म्हणले की अरे कडक बोलत आहे बाबा हा माणूस खूप. मी तुम्हाला सांगू की माणसांचं ऐकण्यापेक्षा प्रभूचं ऐकणं सदैव चांगलं आहे. मला असं मरणं खूप चांगलं आवडेल की ज्यावेळेस मी मरेन त्यावेळेस लोक बोलतील की ना हा खूप कडक बोलायचा, शिस्तीचं बोलायचा आणि वचनाला धरून बोलायचा. मला खूप आवडेल. आम्हाला हा माणूस आवडायचा नाही हे खूप आवडेल मला बोललेल्या लोकांना. आम्हाला हा माणूस आवडायचा नाही, जेव्हा बोलायचं आम्हाला असं वाटतं कानात बोटं घालावेत. मला खूप आवडेल ती गोष्ट. कदाचित मी नसेन ते ऐकायला, पण मला फार आवडेल. मला हे नाही आवडणार की हा माणूस ना गुळासारखा बोलायचा, किती गोड बोलायचा आणि अंतःकरणात त्याच्या किती घाण होती. बिलकुल नाही. हे स्पष्ट आहे आपलं जीवन की आपला जो प्रभाव आहे तो ख्रिस्ताचा आपल्या जीवनाद्वारे पडत आहे का? करुणायुक्त हृदय आहे का? सौम्यता आहे का? ममता आहे का? लीनता आहे का? सहनशीलता आहे का? हे धारण करणं गरजेचं आहे. आणि कधी होऊ शकेल? निवडीनंतर. जर निवड झालेली आहे आणि निवड झाल्यानंतर ही चिन्ह तुमच्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. ही जर दिसत नाही तर प्रॉब्लेम आहे. कारण का आपल्याला असं वाटत असतं की नाही ही जी आहे ना करुणायुक्त ही भावना आहे, ही भावना नाहीये, तर ही धारण करण्यासाठीची असणारी आज्ञा आहे. तुम्हाला आज्ञा दिलेली आहे, हे करा, हे आपसुक होणं, हे करा म्हणून कॉन्शियसली विचार करा की माझं हृदय करुणायुक्त आहे का, मी ममतेनं भरलेलो आहे का, मी नम्रतेनं, हे करा म्हणून सांगितलंय. पवित्र शास्त्रामध्ये अशी वचनं आहेत. जॉन मॅकॅथर फार सुंदर म्हणतात. जॉन मॅकॅथर म्हणतात की तारण कृपेनं होतं, हो नक्कीच होतं, आणि कृपा तुम्हाला पुढे घेऊन जाते, हो नक्कीच हो घेऊन जाते. पण हे सगळं होत असताना शास्त्रामध्ये ही वचनं आहेत जी मला कार्य करण्यासाठी लावतात, ती मला करायला सांगतात. आणि ह्याच्यातला गोंधळ मला कळतोय का? मला नाही कळत. जर कळाला असता तर मी देव असतो. मला कळत नाहीये, पण शास्त्र मला हे बोलतं का करायला? ऍब्सोल्युटली बोलतं. शास्त्र मला हे सांगतं का करायला? ऍब्सोल्युटली सांगतो. तुमच्या जीवनामध्ये ही फळं दिसावीत का? हो दिसावीत. मग तुम्ही काय करा, स्वतःला चेक करा की माझ्या जीवनामध्ये हे करुणायुक्त हृदय आहे का, माझ्या जीवनामध्ये नम्रता आहे का, माझ्या जीवनामध्ये सहनशीलता आहे का, माझ्या जीवनामध्ये लीनता आहे का. हे जर नाहीये तर कदाचित मग प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनामध्ये. मी माझं जुनं वस्त्र काढलं नाहीये, मग कदाचित मी भावना आणत आहे. मी फक्त ना असं म्हणतो हो असं झालं काय, अरे वाईट झालं बरं का, इथपर्यंतच मी थांबत आहे. करुणायुक्त हृदय तुम्हाला कार्य करायला प्रवृत्त करतं. नम्रता तुम्हाला कार्य करायला प्रवृत्त करतं, तुम्हाला कृतीत आणायला प्रवृत्त करतं. ख्रिस्ताचा स्वभाव कृतीत येणं आवश्यक आहे. आणि तो जर येत नाही तर आपला प्रॉब्लेम आहे, आपली अडचण आहे. आपण फक्त ढोंगी आहोत आणि तसं जीवन जगत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचा स्वभाव आपल्याला भावनिकतेनं कमजोर नाही करत, तो आपल्याला इनफॅक्ट स्ट्रॉंग करतो, आपल्याला परिपक्व करतो, आध्यात्मिकतेमध्ये ताकद देतो, पावलं टाकायला ताकद देतो, एकदम स्ट्रॉंग बनवतो. कुठंही जाल एकदम स्ट्रॉंग उभे राहा. विचार नाही करणार की बाबा मी बरोबर बोलत आहे की चुकीचं बोलत. बिकॉज जर तुम्ही शास्त्र आधारित आहात तुम्ही चुकीचे नाही ठरू शकत, तुम्ही नाही ठरू शकत. म्हणून परिपक्व करतो तो तुम्हाला, आत्मिक परिपक्व करतो, आत्मिक ताकद पुरवतो. हे ख्रिस्ताचं शील आहे, हे वस्त्र आपण घालतो.
म्हणजे उदाहरणामध्ये युद्धामध्ये जात असताना जेव्हा एखादा सैनिक असतो, तो सैनिक काय करतो? कवच परिधान करतो. आणि ज्यावेळेस हे कवच परिधान करतो, ते कवच त्याचं संरक्षण करतं बाणांपासून, तलवारीपासून. आणि हे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या जगात जगता, जर तुम्ही तुमचं जुनं वस्त्र काढून टाकलेलं आहे, जर तुम्ही तुमच्या जुन्या बापाला मारून टाकलेलं आहे, तर तुम्ही जे परिधान करता ते ख्रिस्त सदृश्य वस्त्र आहे. करुणायुक्त हृदय, नम्रता, जी काही लीनता आहे, हे ख्रिस्ताचा स्वभाव आहे. आणि जेव्हा ख्रिस्ताचा स्वभाव तुम्ही लिहिता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वभाव घेता आणि या जगामध्ये जगता. अहो, कोणत्याही प्रकारचं जे शस्त्र आहे तुमच्यावर हल्ला करू शकत नाही, तुम्हाला इजा होणार नाही, कारण तुम्ही ते वस्त्र घातलेलं आहे. जेव्हा तुम्ही ते वस्त्र घातलेलं आहे, ते तुमचं सर्व संरक्षण करतं. ख्रिस्ती स्वभाव आध्यात्मिक कवच आहे तुमच्यासाठी, आत्मिक कवच आहे. आणि त्यामुळे एखाद्याला जर पारखायचंय, तर पारख त्याची कशातून होते? त्या कवचातून होते. की ख्रिस्त सदृश्य स्वभाव याच्या जीवनामध्ये आहे का फक्त दाखवण्यासाठी आहे की हो आमचा ख्रिस्त सदृश्य स्वभाव आहे, आम्ही भरलोय बरं का करुणेनं, आम्ही भरलोय नम्रतेनं, आम्ही भरलोय लीनतेनं, अहो आम्ही ह्या सगळ्या गोष्टीने भरलोय. पण ते दिसत नाहीये. ते कसं दिसेल? अहो तुमच्या कृतीतून दिसेल. आणि कृतीच्या इथं अडचण येत आहे. आणि मग त्याच्या पुढे फार सुंदर वचन आहे बघा 13. मग हे जे वचन आहे ना, हे अनेक ख्रिस्ती लोक उच्चारतात. सगळ्यांना आवडणारे हे वचन आहे, बरोबर आहे? बघा बरं, कोण तर वाचा मोठ्याने. कोण वाचतं? एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. तुम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये ना हे वचन सगळ्यात जास्त ख्रिस्ती विश्वासामध्ये वापरण्यात येणारं वचन आहे. जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. प्रत्येक जण म्हणतो क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. बघ, तुम्हाला ना एक मजेशीर आज एक गोष्ट सांगतो मी, क्षमेची नेमकं काय आहे. ओके, प्रत्येक जणाला वाटत असतं की क्षमा करणं आवश्यक आहे. क्षमा कधी करायची आपण बघूया. एकमेकाचं सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपला क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही क्षमा करा. आता ओके, हे स्टार्टिंग समजून घ्या. हे बंधुगणांसाठी लिहिले, म्हणजे बंधुवर्गांसाठी. किती चांगली गोष्ट आहे. आता थोडंसं अजून ह्याच्या डीप जाऊया. मत्याचं शुभवर्तमानाचा 18वा अध्याय काढूया आपण. मत्तय 18 आणि त्याच्यामध्ये फार सुंदर रीतीनं 21व्या वचनापासून एक स्टोरी आहे. ही स्टोरी प्रत्येकाला माहित आहे. ओके, मॅथ्यू 18:21 ऑनवर्ड्स इथे एक स्टोरी आहे. ओके, वाच तृष्णा परत एकदा तू 21 पासून. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. ओके, आता बघा या ठिकाणी येशू ख्रिस्त एक दृष्टांत देत आहे. ओके, येशू ख्रिस्त एक स्टोरी सांगत आहे त्याला, आणि तो म्हणते की स्वर्गाचे राज्य कोणा एका ह्या राजासारखं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. पेत्र विचारत आहे की मी माझ्या भावाचा जर अपराध केलेला आहे तर किती वेळा क्षमा करायला पाहिजे. क्षमा किती वेळेस असायला पाहिजे? तर एकदम सोप्या शब्दात आहे. कशी क्षमा येते? 7च्या 70 वेळेस. आणि हा जुन्या काळाचा नियम आहे. 7 वेळा क्षमा कर. तर 7 वेळेस नाही, 7च्या 70 वेळेस. प्रभू येशू ख्रिस्त लगेच म्हणतो 7 वेळेस नाही, 7च्या 70 वेळेस. खूप मोठं आहे. कसं काय होऊ शकेल हे कसं शक्य आहे? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त एक उदाहरण देतो. आणि मग जे कलसेकरास पत्रात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ना, एकमेकाचे सहन करा, कोणाविरुद्ध कोणाचे गारणे असल्यास आपण क्षमा करा. फार आवश्यक आहे. आपण क्षमा करायला पाहिजे का? हो, करायला पाहिजे. पण येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी फार सुंदर रीतीनं गोष्टी लिहिल्या आहेत. आणि तो म्हणतो की एक मी तुम्हाला एक गोष्ट सांग, आणि तो त्यांना ही गोष्ट सांगत आहे. ही गोष्ट समजून घ्या. खूप मोठा शास्त्र भाग आहे. मी तुम्हाला शॉर्ट करतो, पण तुम्ही हे घरी गेल्यावर पुन्हा वाचायचं. ओके, काही जर मिस्टेक असेल तर मला तुम्ही सांगायचे की पास्टर थोडंसं हे मिस झालेलं होतं. स्टोरी अशी आहे की हा जो राजा आहे, हा राजा एक देणेकरी आहे. नवीन भाषांतरामध्ये 1 करोड रुपये लिहिले.
नवीन भाषांतरामध्ये 1 करोड लिहिलेले आहेत. आणि तिथे 1 करोड त्याचं देणं असतं. 1 करोड म्हणजे ह्यूज अमाऊंट. आणि 1 करोड देणं आहे तर त्याला म्हणजे त्याला बोलवा रे इकडं, माझे 1 करोड तो देणार आहे. आणि त्याला बोलवण्यात येतं, मला 1 करोड रुपये दे. आणि त्याला तो जोर जबरदस्ती करू लागतो की मला 1 करोड तू दे. तो हातापाया पडतो, मुलांचं सांगतो की माझी मुलं आहेत वगैरे, हे सगळं आहे, मी तुम्हाला देऊ नाही शकत, मला क्षमा करा. आणि मग याला दया येते, याला करुणा येते त्याच्यावर, कारण करुणायुक्त हृदय आहे त्याचं राजाचं. तो म्हणतो ओके ठीक आहे, तू आता देऊ नकोस, तुझा. असं केल्यानंतर संपूर्ण त्याचं कर्ज 1 करोड रुपये त्याचे क्षमा होतात, माफ होतात. तू क्षमा मागतो, मला माझ्याकडे नाही आहेत, मला क्षमा करा, मी तुम्हाला देऊ नाही शकत. तो म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, तुझा. तो बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर त्याचा एक देणेकरी आहे. नवीन शास्त्रभागात लिहिल्याप्रमाणे 25 रुपये त्याचं देणं आहे. 1 करोड आणि हा 25 रुपये त्याचं देणं आहे. 25 रुपये. आणि हा त्याजवळ जातो, त्याला म्हणतो मला 25 रुपये माझे दे. तो म्हणतो माझ्याकडे नाही आहेत, मला क्षमा कर, माझ्याकडे करोड 25 रुपये नाही आहेत. तो त्याचं नरड पकडतो, त्याच्या अंगावर बसतो, नरड पकडून त्याला, नरडी पकडून त्याला असं म्हणतो माझे 25 रुपये मला आत्ताच्या आत्ता दे. मला क्षमा कर, माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडे नाही आहेत. नाही, मला आत्ताच पाहिजे, मी तुला काहीही केलं तू सोडू नाही शकत. हे सगळे लोक जे आहेत आजूबाजूचे ते ऐकत आहेत. ते जातात आणि ते राजाला जाऊन सांगतात, राजे तुमचे हे 1 करोड जे तुम्ही क्षमा केली, का क्षमा केली? बिकॉज तुम्ही प्लीड केलं, मला माझ्याकडे नाही आहेत, मला क्षमा करा, मी तुमचे 1 करोड फेडू शकत नाही. ठीक आहे तुझा. पण ज्यावेळेस तो 25 रुपये देणारा त्याच्याकडे क्षमा याचना करत होता, त्याने त्याला क्षमा नाही केली. हाय हाय, हे किती वाईट आहे, हे किती वाईट आहे. असं बोलल्यानंतर राजा म्हणतो त्याला बोलवा. राजा म्हणतो ह्याला बोलवून जोपर्यंत त्याचं कर्ज भेटत नाही, ह्याला तुम्ही अंधाऱ्या कोठडीत टाका. ही स्टोरी तुम्हाला काय शिकवते? ही स्टोरी तुम्हाला शिकवते क्षमा कशी करायची. आपण म्हणतो की अरे 1 करोड क्षमा झालेले आहेत. हा बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर 25 रुपये जो देणार आहे त्याच्या नडीवर बसतो, त्याच्याकडून पैसे मागतो आणि तो पैसे देत नाही. राजाला समजतं, मग राजा म्हणतो हा अन्याय करताय, ह्याला पकडा आणि ह्याला अंधाऱ्या कोठडीत टाका. ह्याच्यामध्ये एक स्टोरी जी आहे ती स्टोरी अशी आहे की ह्या दोघांनी, देणेकरी जे आहेत, ह्या दोघांनी एक गोष्ट केलेली होती. आणि ती गोष्ट, ती ऍक्ट फार महत्वाची आहे. ती ऍक्ट अशी आहे, एक जो आहे, जो 1 करोड तो देणारा आहे, तो राजाजवळ प्लीड करतो. त्याला त्याची चूक समजते, त्याला समजतं की मी कर्जामध्ये आहे, मी फेडू शकत नाही, मला क्षमा करा. राजा त्याला क्षमा करतो. 25 रुपयेवाला जो आहे तोही प्लीड करत आहे, म्हणत आहे मला क्षमा कर. कारण क्षमा कधी होते माहिती आहे का तुम्हाला? ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होते, जेव्हा तुम्हाला पातकांची जाणीव होते. ज्याला पातकाची जाणीवच नाही, ज्याला त्या चुकीची जाणीव नाही आहे, त्याला तुम्ही कशी जाऊन क्षमा कराल? मी तुला क्षमा करतो, बस तुला क्षमा करतो, हच असं नाही होत. तुम्हाला समजायला पाहिजे की क्षमा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे प्रभूच्या नजरेमध्ये, खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा क्षमा याचना होते त्यावेळी क्षमा करण्यात येते. किती वेळेस? 7च्या 70 वेळेस. आपण म्हणतो 7ची 70 वेळ किती वगैरे काय, हे काउंट करायची वेळ नाही आहे, हे अनकाउंटेबल आहे. जितक्यांदा तुमचा बंधू येईल त्याला झालेल्या त्याच्या चुकीची जाणीव कळेल आणि तो येऊन क्षमा मागेल, त्याला तुम्ही क्षमा करणं गरजेचं आहे. आपल्या चर्चमध्ये एक लग्न झालेलं जोडपं होतं, ते निघून गेलं आणि मग त्याची जी बायको आहे ती सगळीकडे सांगत आहे की पास्टर आहेत, त्यांनी क्षमा करायला पाहिजे माझ्या नवऱ्याला. आणि नवरा जाऊन सगळीकडे सांगत आहे की पाळक किती खराब आहे. मी कशी क्षमा करू त्याला? आणि मी का करायला पाहिजे क्षमा? पण बायकोची इच्छा आहे की पाळक साहेब म्हणजे नम्रतेचं आणि करुणेचं प्रतीक आहे ना, त्याला क्षमा करायला पाहिजे. नो डाऊट मी करायला पाहिजे. पण ज्यानं चुका केलेल्या आहेत त्याने क्षमा मागायला पाहिजे. नाही, तो जाऊन सांगत आहे पाळक चांगला नाही आहे बरं का. हाऊ बॅड इट इज. आणि मग तोही म्हणतो माझी झाली ना चुकी, मग मला क्षमा करायची ना. भाऊ मला कसं माहित तू चुकी झालेली आहे तुझी? तू माहिती बोलला, तुम्हाला सांगितलं तुझी चुकी झालेली आहे. तू अख्ख्या जगाला जाऊन सांगत आहे, ज्याच्या विरोधात केलेली आहे
त्याला येऊन कधी बोलला तू? नाही. कसं होईल हे कसं पुढे जाईल? ज्याच्या संदर्भात तुम्ही करता त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे, त्याला सांगणं गरजेचं आहे. मग तो अॅनलाइज करेल आणि मग तो सांगेल. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला गोष्ट सांगितली आणि मग मला म्हटलं की आम्हाला क्षमा करा. नाही, उडतच नाही त्या ठिकाणी, नाही करणार असं नाही उडत, कधीच नाही उडत. ॲट द टाइम समवन सेज, पास्टर, ब्रदर, सिस्टर, वी आर सॉरी, आय एम सॉरी, तिथे विषय संपलेला बंधुगणांमध्ये. तो विषय पुन्हा काढण्यात येत नाही. पण वैयक्तिक कळणं गरजेचं आहे, वैयक्तिक समजणं आवश्यक आहे. आणि इथे हीच गोष्ट घडत आहे. तो काय करत आहे माहित आहे? ख्रिस्तानं जे तुमचं आणि माझं असणारं ऋण वधस्तंभावर फेटलेलं आहे. हू वी आर, म्हणजे आतमध्ये असा ग्रज पकडून राहावा. किती भयंकर असतं बघा. जर मी ग्रज पकडला तर तुम्हाला सगळ्यांना, मी जर माझ्या आतमध्ये असा ग्रज पकडला आतमध्ये आणि तुम्हाला काही बोललोच नाही, आतमध्येच मी ठेवला, एकेकाला बघतो आता मी, किती भयान आहे, किती वाईट आहे. एक सेवेच्या दृष्टिकोनातून किती घाणेरडं आहे की मी सगळे बरे आहेत, तुम्हाला नंतर दाखवतो एकेकाला. कसं वाटेल हे? Whatever it may be, in brothers and sisters, everything should be crystal clear. सगळं क्लिअर असावं, स्पष्ट असावं, झाकून पुकून नाही बरं का, लबाडी तर बिलकुल नाही, स्पष्ट असावं बोलणं, एकदम क्लिअर. ते एक्सपेक्टेशन आहे बंधुवर्गांमध्ये. आणि त्यासाठी चर्च हे जगापासून वेगळं आहे. जगी गोष्टी तुम्ही मंडळीत आणू शकत नाही, तुम्ही जगासारखं मंडळीमध्ये राहू शकत नाही. आपण वेगळे आहोत. आपण जगाला प्रकाश देणारे आहोत की ख्रिस्ताची मंडळी कशी आहे हे जगाला समजावणारे लोक आपण आहोत. आणि त्यामुळं आपला जो इम्पॅक्ट आहे तो ह्या जगावर पडला पाहिजे. म्हणून जगाला मार्गदर्शन करणारी सदैव मंडळी ठरली आहे. इतिहास ज्यावेळेस आपण खोलून बघतो, जगाला मार्ग दाखवणारी ख्रिस्ताची मंडळी ठरली आहे. आणि हे प्रारंभापासून आहे. पण असा काही मूर्खपणा होत चाललाय की जगच आता मंडळीत येऊन चाललेलं आहे आणि लोकांना जगाला मंडळीत आणायचं आहे. लक्षात घ्या, ही जी स्टोरी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे ही एकदम क्लिअर स्टोरी आपल्याला सांगत आहे की 7च्या 70 वेळेस अनकाउंटेबल आहे. ते काउंट करत बसू नका. 7 झाले का? अच्छा 70 झाले का? हो 70चे 70 झाले का? 700. हो थोडंसं कठीण चाललंय. इथंपर्यंत क्षमा करायची. बंधुवर्ग ज्या वेळेस येतो आणि क्षमा मागतो, तुम्ही त्या बंधुवर्गाला क्षमा करणं गरजेचं आहे. पण बंधुवर्ग जर मूर्ख आहे आणि बंधुवर्गाला समजतच नाही तर मात्र तुम्ही त्याला क्षमा कशी करू शकता, त्याला जर चुकी त्याची जाणीव नाही आहे तर. पण एक गोष्ट मात्र फार इम्पॉर्टंट आहे की चुकीची जाणीव करून द्यायला पाहिजे का? ॲब्सोल्युटली द्यायला पाहिजे. ग्रज पकडायला पाहिजे का त्यांना? नाही. स्पष्टपणे सांगायला पाहिजे की व्हॉट युअर प्रॉब्लेम इज एक्झॅक्टली. आणि जर डिस्कशन होत आहे, डिस्कशनमध्ये तो म्हणतोय नाही मला असं वाटत नाही की मी अमुक केलेलं आहे, दोघांमध्ये मग थोडंसं वेळ द्या, समय द्या. कारण ती मंडळी मार्गदर्शन करणारी मंडळी आहे. बंधुवर्गांमध्ये कसं शिक्षण होतं हे समजणं आवश्यक आहे. दिशानिर्देश मंडळीतून जगाला देण्यात येतात. अशी ख्रिस्ताची मंडळी आहे. त्यामध्ये संख्या मायने होते का? बिलकुल नाही होत. त्याच्या पलीकडे ख्रिस्ताची मंडळी आहे. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीजवळ क्षमा मागण्यात आली आणि तो व्यक्ती क्षमा करत नाही, आतमध्ये तसंच ठेवून बसतो, तो सुवार्तेचं वजनच कमी करायला बरं का. कारण सुवार्ता काय करते? सुवार्ता म्हणजे वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. तो काय करतो? तो म्हणतो मी सगळ्यांना क्षमा केलेली आहे. जे मजवर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाची क्षमा झालेली आहे. विश्वास ठेवतात म्हणजे काय? पातकांचा असलेला पश्चाताप. जो पापी पश्चाताप करतो त्याचं तारण होईल शास्त्र म्हणतं. पापी पश्चाताप करतो म्हणजे काय? येशू ख्रिस्त म्हटलं अरे तुमच्या सगळ्यांसाठी बरं का? नाही. जो पापी पश्चाताप करतो म्हणजे काय? तो प्रभूजवळ जाणार आणि आपली पाप कबूल करतो. ख्रिस्ताला म्हणतो की ही पातक माझी आहेत, मी कबूल कर.
मी हे सोडून देतो, तुझ्याप्रमाणे माझ्यावर दया कर, मला क्षमा कर. ख्रिस्त त्या प्रत्येकाला क्षमा करतो. जो त्याच्याकडे येतो त्याला तो कधीच नाकारत नाही. हे ख्रिस्ताच्या सुवार्तेचं सौंदर्य आहे. आणि जो व्यक्ती क्षमा करत नाही, जो व्यक्ती येतो क्षमा मागतो, त्याला म्हणतो नाही मला तुला करायचंय, आतमध्ये ग्रज पकडतो, असा आतमध्ये त्याच्याविषयी योजना करायला चालू करतो. तो सुवार्तेचं वजन कमी करतो, तो सुवार्तेला मानतच नाही. असे अनेक लोक मंडळांमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये आहेत, मोठमोठी भांडणं होतात आणि त्याच्यानंतर क्षमा 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 म्हणतात, पण त्यामध्ये फक्त वरून वरून केली आहे, आतमध्ये आहे तसंच डाव साधलेला आहे तुझ्यावर. असं नाही होऊ शकत. त्यामुळे क्षमेचं शिक्षण एकदम क्लिअर आपल्याला सांगतं, एकमेकाचं सहन करा, कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास. गाऱ्हाणे म्हणजे तो वारंवार त्याच्याविषयी बंधूविषयी बोलत आहे, सांगत आहे, तर घ्या आणि एकमेकांमध्ये सुलह करा, एकमेकांमध्ये क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली, तुम्हीही करा, शास्त्र म्हणतं. लक्षात घ्या, एखाद्या कर्जीवाल्याचं कर्ज माफ झालं तर तो दुसऱ्याचे कर्ज त्यानं माफ जर करवत नाही तर प्रॉब्लेम आहे. आणि येशू ख्रिस्तानं मग ती स्टोरी सांगितलेली आहे. 14 वचन, पूर्णता करणारी बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर अंगिल्या, असं म्हटलेलं आहे. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ही सगळी काय करा तुम्ही, अंगिल्या. लक्षात घ्या, काही वचना अगोदर म्हणजे 12व्या वचनामध्ये अजून एक गोष्ट म्हटलेली आहे बघा. 12वं वचन वाचा बरं ते पुन्हा एकदा, आणि मग पुन्हा एकदा 14वं वचन वाचा, तुम्हाला कळेल. 12वं वचन वाचा बरं. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. बघा, मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की तुम्ही असे लोक आहात, तुम्ही निवडलेले आहात. ओके, म्हणून तुम्ही काय करा, जुनी ज्या गोष्टी आहेत, जुने जे वस्त्र आहे ते तुम्ही काढून टाका, नवीन वस्त्र घ्या. नवीन वस्त्र कोणतं आहे ते म्हणून बघा, करुणायुक्त हृदय आहे, ममता आहे, सौम्यता आहे, लीनता आहे, सहनशीलता ही धारण करा. बघा ना, ही धारण करा असं म्हटलेलं आहे. आणि मग 14व्या वचनाकडे या बरं. आता हे सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रीतीचा उल्लेख आहे का? प्रीतीचा उल्लेख नाहीये, पण प्रीतीचा उल्लेख करण्या अगोदर तो आता क्षमेविषयी उदाहरण देतो, तो लीनते संदर्भात सांगतो, तिथून आल्यानंतर तो प्रीतीकडे येतो. आता प्रीतीविषयी काय म्हणतो 14व्या वचनामध्ये? पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण. तुम्ही बघितलं काय म्हटलं, म्हणजे या सगळ्यांमध्ये तो म्हणतो की आवश्यक काय आहे, तर तुमच्यामध्ये प्रीती असणं आवश्यक आहे. मी संदेशाच्या अगोदर तुमच्या संगती बोललो ना, हे एक्झॅक्टली याविषयी आहे, एक्झॅक्टली याविषयी की प्रीतीचा अभाव जर मंडळीमध्ये आहे तर हे सगळं घडतं. फक्त दाखवणारं नसतं ते, हे न टिकणारं आहे. जर प्रीतीच नाहीये, तुम्ही म्हणा हो आम्ही आहोत, एकत्र येत आहोत, शिक्षण आहे वगैरे सगळं आहे, बट वी डोंट हॅव दॅट लव्ह फॉर इच अदर. आपण कुटुंब म्हणून जर विचार करत नाहीये तर आपली फार मोठी अडचण आहे. काय होईल माहिती आहे तुम्हाला? मी हे का तुम्हाला सांगत आहे आणि का मी तुम्हाला हे सगळं बोललो? उदाहरणामध्ये ही समजा ही भिंत आहे, इथून तिथपर्यंत ही भिंत. तुम्ही सगळ्यांनी भिंत बांधताना बघितलंय का मला माहित नाही, पण ह्या भिंतीला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वीट आहे, त्याच्यामध्ये वाळू आहे, त्याच्यामध्ये सिमेंट आहे, आणि हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये पाया आहे, ते बांधणं चालू होतं. आता ह्याच्यामध्ये विशेष करून जर मी तुम्हाला सांगतो, जर सिमेंट जर नसेल, सिमेंट आणि मग वीट आहे, तर एकदम प्रॉपर विटा त्यांनी आणलेल्या आहेत, विटा आणलेल्या आहेत, वाळू आणलेली आहे, चांगली मिक्स केलेली आहे पाण्यामध्ये, आणि मिक्स करून वाळू लावलेली आहे आणि वाळूवर विटा ठेवलेल्या आहेत. तुम्हाला मी सांगतो, हे भिंत धड करून धडकणार आहे आणि पडणार आहे, ती न टिकणारी आहे. तुमच्यामध्ये कितीही गोष्टी अशा येऊन बसू देत, आमच्यामध्ये करुणायुक्त हृदय आहे, आमच्यामध्ये शिक्षण आहे, आम्ही रविवारी येत आहोत, कधी कधी बसत आहोत, वचन ऐकत आहोत, आम्हाला छान वाटत आहे, आम्हाला बरं वाटत आहे, पण जर तुमच्यामध्ये प्रीती नाहीये, जर तुमच्यामध्ये प्रीतीचा अभाव आहे, तर हे ढासळणार आहे, हे पडून जाणार आहे, हे न टिकणार आहे. कोणतेही चर्च, कोणतीही मंडळी ही अशीच आहे, त्यांच्यामध्ये जर प्रीती नाही, ती न टिकणारी आहे, ती ढासळणारी आहे, ती पडून जाणारी आहे. मग हे कसं दिसेल बरं? तुमच्या कृतीतून. आहे बरं का, आहे कसं दिसेल, कसं समजेल?
तुमच्या कृतीतून दिसेल, तुमच्या कृतीतून ते कळेल. पण प्रीती नसेल तर मंडळी पूर्णपणे कोसळून जाईल. मग मंडळी कोसळू नये म्हणून इतर चर्चेसमध्ये करमणुकी करतात. कोसळू नये म्हणून संगीत आणतात. कोसळू नये म्हणून काही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात. प्रियानो, अशी मंडळी प्रभूला नको आहे. अशी मंडळी प्रभूला हवी आहे का? अशी मंडळी प्रभूला नको आहे. मी ना सकाळी एक नोट लिहिलेली आहे, ती कदाचित माझ्या मोबाईलमध्ये आहे, आणि त्या नोटमध्ये ह्या मंडळींचा उल्लेख आहे. कदाचित उद्याचं जे फ्लायर असेल ते त्याच्यावर असेल, की नक्की मंडळी कुठं धावते. मग मंडळी धावते करमणुकीकडं, मंडळी धावते संगीतांकडं, कारण अभाव आहे ना. मग त्या आधारित डेव्हलपमेंट व्हायला सुरू होते. जर त्या आधारित होत आहे तर प्रॉब्लेम आहे. त्या आधारित होत आहे तर प्रॉब्लेम आहे. म्हणून शास्त्र असं म्हणतं, त्यासाठी काय आवश्यक आहे? 15वे वचन असं म्हटलेलं आहे, ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तुम्ही बघितलं तुमच्या अंतःकरणात कुणाचं राज्य असायला पाहिजे? ख्रिस्ताच्या शांतीचं. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात कोणी राज्य करायला पाहिजे? अहो, हे एक्सपेक्टेशन आहे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं. आणि आपल्या अंतःकरणात राज्य कोण करत आहे? आपला देह, आपल्या वासना, आपल्या इच्छा, स्वइच्छा, स्वसंकल्प, स्वार्थी विचार, त्यांना अंतःकरण भरलेलं आहे. आणि शास्त्र म्हणतं ह्या जगात जगत असताना वस्त्र घालतोच हो घालतो, आतमध्ये काय? अंतःकरणात शांती, ख्रिस्ताची शांती असायला पाहिजे. जर ख्रिस्ताची शांती तुझ्या अंतःकरणात आहे, अरे किती सुंदर आहे ते. ती तुझ्या अंतःकरणात राज्य करो. अ पीसफुल हार्ट, पीसफुल हार्ट. मी आणि माझी पत्नी गेल्या काही दिवसांमध्ये, मला वाटतं 1 महिनाभर झाला, आम्ही दोघं खूप साऱ्या म्हणजे इतक्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहोत, बिझी आहोत, इतक्या गोष्टी चालू आहेत. आणि एक झालं की एक झालं की एक असं चालू आहे. एवढे विचार, ती मला म्हटली की आपण ना जरासं नोट डाऊन करू की किती गोष्टी एकत्र चालू आहेत. मग तिनं नोट डाऊन केल्या आणि त्याच्यामध्ये तिने 11 ते 12 गोष्टी काढल्या की एका संगती एकत्र एवढ्या गोष्टींचं प्रेशर आहे सध्या. आणि ती म्हटलं की एवढ्या गोष्टी चालू आहेत एकत्र. मी म्हटलं नाही, अजून काही मिस आउट आहेत. मग मी तिला अजून काही मिस आउट गोष्टी सांगितल्या. एवढं सगळं प्रेशर चालू आहे, बट स्थिर कसे आहोत किंवा स्थिर कसं राहू शकतो एवढ्या प्रेशरमध्ये? देयर इज ओनली वन रिझन. ख्रिस्ताची शांती आपल्या जीवनात जर राज्य करते, मोठ्या उथलपुथलमध्ये पण तुम्ही शांत राहू शकता. तुम्ही शांत राहू शकता. पीस आहे तुमच्याकडे. तुम्हाला अजून कुठल्या एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टीची गरज नाहीये. शांत असाल, स्थिर असाल, एकदम प्रॉपरली त्याचं जर राज्य आहे त्यामध्ये तुम्ही स्थिर असाल. आणि तुम्हाला माहित आहे ह्या स्थिरतेमध्ये अजून एक ऍडिशन काय? पहा हे वचन काय म्हणतात, 15वं वचन. ते असं म्हणतात, तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तीच करिता. तीच करिता म्हणजे याचा अर्थ माहिती तुम्हाला? तीच करिता म्हणजे केवळ या करिता, या कारणासाठीच तुम्हाला कसं पाचारण करण्यात आलेलं आहे? एक शरीर. एक शरीर म्हणजे मंडळीसाठी पाचारण करण्यात आलं. मी तुम्हाला वारंवार हे सांगितलेलं आहे की एकला चले रो हे जे आहे ना, हे मंडळीसाठी नाही, हे तुमच्यासाठी नाही आहे वैयक्तिक. आम्ही एकटे आहोत, एकटे जातो, एकटे राहतो, नाही. एकला चलो रे नाही. तुम्हाला यासाठी ख्रिस्ताची शांती तुमच्या जीवनात राज्य करू, यासाठी तुमच्या अंतःकरणात राज्य, यासाठी तुम्हाला एक शरीर पाचारण करण्यात आले. आम्ही आमचं कुटुंब वेगळं, तुम्ही तुमचं कुटुंब वेगळं, आणि मग आम्ही बघतो आम्हाला याचं असेल तर जास्त जातो. काय तुमचं कॉटेज प्लॅन आहे? बघू, आम्ही आलो तर आलो. काय बायबल स्टडी आहे? बघू काय करायचं आहे आम्हाला. मी जातो, माझा आळस काढतो, मस्त मी झोप काढतो. मी यासाठी नाही.
असे अनेक मंडळ्या आहेत जे हे करत आहेत. मग एक ठेवण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, जर समजा मी या ठिकाणी अशी अनाउन्समेंट केली की या दिवशी या एकत्रित तुमच्यासाठी ना वैयक्तिक प्रार्थना करूया, तुम्ही भरगच्च गर्दी करून टाइम काढून याल सगळेजण. ही अडचण आहे, जाऊन सांगा त्यांना प्रार्थना करूया, पटापट याल. पण तुम्हाला वचनात स्थिर राहायचं आहे, चला आपण एकत्रित पवित्र शास्त्र अध्ययन करूया, अरे नाही जमत आपल्याला. तुम्हाला माहित आहे प्रार्थना कधी येते? प्रार्थना कधी येते? ज्यावेळेस तुम्हाला अडचणी आहेत, ज्या तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, ज्यावेळेस तुम्हाला कठीण गोष्टी आहेत. उदाहरणामध्ये समजा माझं लग्न होत नाही, अरे यार मला पाहिजे, अरे माझ्या कुटुंबामध्ये ना शारीरिक थोडंसं अडचण आहे आणि मला आरोग्याची घेऊन चला प्रार्थना करू. अरे माझ्या कुटुंबामध्ये ना आर्थिक अडचण आहे, प्रार्थनेची गरज आहे, चला जाऊया. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे वचन कधी येतं? वचन तेव्हा येतं की या सगळ्यांमध्ये मला स्थिर स्थावर होण्यासाठी देवाच्या वचनाची गरज आहे. आपण त्या प्रार्थनेकडे धावावं लागलं आणि वचनाला आपण दुय्यम स्थान द्यायला लागलं. तुम्हाला कळत नाही, तुम्हाला समजत नाही. प्रेषितांची कृत्य ज्यावेळेस नवीन मंडळी स्थापन झाली आणि ज्यावेळेस ते सगळे एकत्र जमत होते, 2 अध्याय 42 वचन, त्यामध्ये फार स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की ते सर्वजण एकत्र जमत होते. त्यासाठी ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मुंडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होते. त्यांच्या प्रत्येकाचं एकत्रित येण्याचा उद्देशच तो होता, काय? शिक्षण घ्यावं. आपण ते बाजूला सारलंय ना, आपण म्हणतात की काय अजून एक्स्ट्रा आहे का सांगा मला. दुय्यम स्थान देत आहे आणि मग कुठं आपण जात आहे माहिती आहे? मग मी तुम्हाला सांगतो तुमचा पैसा कुठं जाईल. ज्यासाठी तुम्ही एवढी धडपड करत आहात, तुमचा पैसा हॉस्पिटल्समध्ये जाईल. आणि कधीही बघितलं, हॉस्पिटलची डेट टाईम आहे. तुमचा पैसा कुठं जाणार आहे माहिती आहे? तुमचा पैसा जाणार आहे, तुम्हाला लुबाडणार आहेत लोक. फसलो पाळक साहेब, मी तेवढे पैसे दिले, तिथंच माझं झालं. तुमचा सगळा पैसा तिथे जाणार आहे. खूप तुम्ही इन्व्हेस्ट कुठं करायला लागलाय? ज्याच्या माग तुम्ही धावत आहे, काय गेन करायला लागलाय? तुम्हाला कशासाठी पाचारण आहे? तुम्ही काय करत बसला? अंतःकरणात ख्रिस्ताची शांती राज्य करो म्हटले आणि त्यासाठी तुम्हाला एकमेकाला पाचारण करण्यात आलेलं आहे, ते सांगितलेलं आहे. ते सोडून आपण अन्य गोष्टींमध्ये घुसलो, मग काय रिप कराल? काय तुम्ही घ्याल तुमच्या जीवनामध्ये? हेच घ्या. थोडं जपा. शास्त्र आपल्याला तसं नाही म्हणत. मग शास्त्र काय म्हणतं बघा. आणि तुम्ही कसं राहा? तुम्ही कृतज्ञ राहा, थँकफुल राहा. देवापानं तुम्हाला कृपा पुरवलेली आहे, त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. कृतज्ञ राहा. लक्षात घ्या, सदैव समजून घ्या की जो सिंहासनावर बसले, ज्यानं तुम्हाला पाचारण केलेलं आहे, ही विल प्रोटेक्ट यू. म्हणून त्याची इच्छा, त्याचे संकल्प जे आहेत तिकडं तुम्ही लक्ष द्या, तिथं तुम्ही धाव घ्या. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं की जर समजा याच्याहून जास्त जर तुम्हाला कुठं आध्यात्मिक परिपक्वता, आध्यात्मिक उन्नती जर तुमची कुठं होत आहे, गो देअर, तिथं जा. ते आवश्यक आहे. तुमची आध्यात्मिक वाढ कुठं होत आहे ते महत्वाचं आहे, कारण तुम्हाला ते शेवटपर्यंत टिकाव धरून ठेवेल. तुम्ही जर समजा आपण अनाऊन्स केलेलं आहे की ओके ठीक आहे आपलं बायबल स्टडी आहे, खूप चांगली गोष्ट आहे, मी या वेळेला सोडून मी त्याच्याहून अधिक चांगलं काही करत आहे का? कळलं? खूप चांगली गोष्ट आहे. पण हे सोडून मी झोपा काढत पडलोय, वाईट गोष्ट आहे. ज्याच्यासाठी पाचारण आहे ते सोडून अन्य गोष्टी करत बसलोय, वाईट गोष्ट आहे. तुम्हाला मी सांगतो, 1 वर्षापासून अनाउन्समेंट चालू होते सेमिनारची, या 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 या. तुम्हाला सांगण्यात येतं की बघा, तुम्ही थोडे थोडे पैसे साठवा. तुम्हाला जर एकत्रित त्रास होते, वर्षभर तुम्ही थोडे थोडे पैसे साठवा. शेवटी आपण अनाऊन्स करतो की जर नसतील तरी पण काय हरकत नाही, आपण करू काहीतरी, पण ती सहभागिता मिस करू नका. त्यासाठी हे जे वचन लिहिले ना या ठिकाणी की बघा तुम्हाला एक शरीर असे पाचारण करण्यात आले, त्यासाठी घसा कोरडा होते, बेंबीच्या देठापासून सांगण्यात येत आहे, आम्ही
चाललो. कुठं तरी दुसरीकडे जाऊ. पास्टर क्लेपाला ना ते नुसतं काहीतरी करायचं असतं, त्यांना कुठं मिळत नाही ना जायला, मग ते असं काहीतरी करतात. आणि जर तुम्हाला तसं वाटतंय ना, खूप चांगली गोष्ट आहे. मला खरंच दुसरं काही समजत नाही, म्हणजे मला झपाटलेलो आहे मी त्या गोष्टीसाठी, कारण ते माझं पाचारण आहे. तुम्हाला असं वाटतं अरे ह्या बिचाराला ना कुठं जायला मिळत नाही ना, म्हणून हे नुसतं काहीतरी असं सेमिनार वगैरे अरेंज करतंय आणि आम्हाला बोलवतंय इकडे तिकडं, ह्याला एक टाइमपास करण्यासाठी नाही, पण आम्हाला ते सांगत आहे आम्हाला. असं जर तुमचा विचार आहे, किती चांगला विचार आहे तुमचा, धन्य आहात तुम्ही. मग अहो, एकमेकांना सहभागितेमध्ये येणं हे पाचारण आहे. आणि ते जर सोडून तुम्ही अन्य गोष्टींकडे जात आहात, दुर्दशा आहे आपली, दुर्दशा आहे. काल बायबल परवा दिवशी जो कॉटेज प्रेयर होता त्यामध्ये बिलकुल मी तेच सांगितलं. जर या गोष्टींनी तुमचं हे पाषाणमय हृदय तुटत नाही ना, तुम्हाला देवच वाचव. म्हणजे हे जर दगड फुटत नाहीये तर तुम्हाला देवच वाचव, म्हणजे दुसरं अजून काहीच नाही बोलू शकणार मी याच्यापुढे. म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला अडवणूक आहेत मला काहीच कळत नाही. मग माझ्याजवळ जो पर्याय आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, पण हे फार इम्पॉर्टंट आहे. का बरं? सही बायबल पुढे काय म्हणतं, म्हणजे ती एक्सपेक्ट करतं ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांकडून. जर मंडळी आहे तर मंडळीकडून एक्सपेक्ट करतं की कृतज्ञ राहा जे तुम्हाला मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे तुम्हाला तेव्हा कृतज्ञ राहा, थँकफुल राहा त्याबद्दल. प्रभूला धन्यवाद द्या की प्रभू जे तू आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. मला फार आवडेल की तुम्ही असं बोललेलं मला की पास्टर आम्ही ना या आठवड्यामध्ये इथं गेलो आणि तुम्हाला माहिती आहे या आठवड्यामध्ये हा पूर्ण संदेश जो एका चांगला व्यक्तीचा होता, विश्वासणारा होता, त्याचा आम्ही पुन्हा ऐकला. किंवा काल तुम्ही बाळकसाहेब रविवारचा संदेश आम्ही पुन्हा ऐकला. अहो किती सुंदर त्याच्यामध्ये हे मुद्दे होते, आम्हाला खूप आवडले. खूप आवडेल मला असं की आम्हाला अजून 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 पाहिजे, पण आम्हाला ते नको आहे. शास्त्र काय म्हणतं बघा, 16 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. ते असं म्हणतं, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानानं भरपूर राहावं. म्हणजे तुमच्यामध्ये जर काही असावं तर ते ख्रिस्ताचं वचन असावं. आणि ते कसं असावं? पूर्ण ज्ञानानं भरपूर. मग तुमची वाढ व्हावी त्याच्यामध्ये, पूर्ण ज्ञानानं भरपूर राहावं. आणि कसं राहावं ते? स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परांना शिकवण द्या आणि बोध करा. हे वचन आहे, हे तुम्हाला सांगत आहे की हे मंडळी असं करा. हे तुमचं पाचारण आहे. मंडळी संगीतानं नाही, कर्मानी नाही, तर ख्रिस्ताच्या वचनानंच जिवंत राहते. संगीत नाही, करमणूक नाही, तर केवळ ख्रिस्ताच्या वचनाने ती जिवंत राहते, दुसरं कशानच नाही. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आम्ही मुळाचे ख्रिस्ती आहोत, अमुक आहोत, काय फरक नाही पडणार आहे. तुम्ही जिवंत आहात का? आणि तशी फळं तुमच्यामध्ये दिसत आहेत का? तुमच्या निवडीवरून समजतं. ज्या ज्या मंडळीमध्ये वचन कमी असतं ना, त्या मंडळीमध्ये भावना एकदम जास्त असतात, इमोशन्स खूप जास्त असतात. तिथे वचनाची कमी असते, तिथे इमोशन्स, भावना अधिक जास्त असतात. आणि अशा मंडळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी सत्य सदैव हारत असतं, सत्याला सदैव दाबण्यात येतं. प्रभू देवबाप करो की जोपर्यंत या मंडळीमध्ये मी आहे तोपर्यंत देवबापानं अधिक चांगल्या रीतीने हे सत्य गाजवण्यासाठी कृपा करावी. एकदम शेवटी 17 वचन, बोलणे किंवा करणे, म्हणजे हा अंतिम उद्देश आहे या जगामध्ये जगण्याचा. आपला जो अंतिम उद्देश आहे तो असा आहे, बोलणे किंवा करणे. जे काही तुम्ही कराल, म्हणजे जे काही या जगामध्ये तुम्ही कराल, तुमचं बोलणं असो, तुमच्या कृतीत ते उतरवणं असो, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामातच करा. म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरं पाचारण नाहीये.
बोलणं किंवा करणं, नवीन वस्त्र घातले हो घातले, काय करा लागलेला आहात, काय कृतीत उतरवत आहात, आठवड्याभरामध्ये काय तुमची योजना आहे, जरासं अनालाइज करा. सर्व येशू ख्रिस्ताच्या नावात करणं, सर्व ख्रिस्तासाठी करणं, आणि मग स्वार्थी बुद्धी, स्वार्थी विचार, माझे सगळं माझ्यासाठी आहे, माझ्या गौरवासाठी आहे, त्याच्यामध्ये येशूची मदत मला हवी आहे. ख्रिस्तासाठी करणं, स्वतःसाठी करणं, त्याच्यामध्ये ख्रिस्ताला घेणं, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्मरण करा. एव्हरी टाइम त्याचं उपकार स्मरण, त्याची स्तुती, त्याची प्रशंसा करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर समजा एखादा कोरा पेपर आहे, ठीक आहे, आणि त्या कोऱ्या पेपरवर जर समजा एक सिग्नेचर आहे, नरेंद्र मोदी म्हणून, कोऱ्या पेपरवर नरेंद्र मोदी यांची सिग्नेचर आहे, त्या कोऱ्या पेपरला व्हॅल्यू प्राप्त होतं. त्या कोऱ्या पेपरला व्हॅल्यू प्राप्त होतं. तुमचे जीवन आहे आणि तुमच्या जीवनावर जर ख्रिस्ताची सिग्नेचर आहे ना, तरच तुम्हाला व्हॅल्यू आहे. नाहीतर तुमचा व्हॅल्यू भ्रष्ट, पापी आणि क्रोधाची प्रजा हाच व्हॅल्यू आहे. आणि म्हणून आपण कृतज्ञ असायला पाहिजे. आणि जर कृतज्ञ आहोत तर त्याला गौरवी कसं सादरू हा प्रयत्न असला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच उपयोग नाही आहे आपल्या जीवनामध्ये. मी या ठिकाणाहून ज्या काही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनासाठी येते, आणि त्यासाठी कशा रीतीनं ख्रिस्ताला गौरवी जीवन जगावं हा प्रयत्न करा. नाहीतर लक्षात घ्या, सुवार्ता आणि सुवार्तेला परिधान करणं याच्याशिवाय दुसरं काहीच जमेस धरू नका. नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये आपण फक्त बोलणारे ठरू, कृतीत उतरवणारे झिरो असे राहू. देव आपल्याला सहायता करू. प्रार्थना करू आपण. प्रभू देव बापा, आम्ही यावेळेला तुझ्या हाती येतो, तुझे आभार मानतो. प्रभू, आज आम्ही जर हे नीतिमत्वाचं वस्त्र घालू शकतो, त्याचं एकच कारण आहे, आणि ते एक कारण आमचं जिवंत प्रभू येशू ख्रिस्त, जो वधस्तंभावर नग्न झाला. त्याच्या नग्नतेमुळे आज प्रभू आम्ही वस्त्र घालू शकतो. प्रभू, आम्हावर दया कर. आम्ही सदैव कृतज्ञ असावं आणि तुला गौरवी जीवन जगण्यासाठी आम्हाला देवा तू सहायताने मदत कर. प्रभू देवापा, तुझ्या वचनात अतिशय स्पष्टपणे प्रभू तू सांगितलेलं आहेस की ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी एकमेकांना बोध करा. प्रभू, तुझी इच्छा आहे की आम्ही एकमेकांना बोध करावा, एकमेकांना प्रीतीच्या बंधनानं बांधून घ्यावं. प्रभू, आम्हावर दया कर. तुझी लेकरं म्हणून जगत असताना ही जी ख्रिस्त सदृश्य प्रीती आहे ती इथं उपस्थित या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देवा तू दे. तुझं गौरव, तुला मान, तुला सन्मान देवा या मंडळीद्वारे मिळावा अशी विनंती प्रभू आम्ही तुला करतो. सर्व गौरव देवा आम्ही तुला देतो, कारण ते तुझं आहे. तुला मान सन्मान देवा आम्ही देतो. प्रभू, ये आज तुझ्या वचनाद्वारे पुन्हा एकदा जी काही प्रभू तू कान उघडणी आमची केलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आमचं प्राधान्य आम्हाला समजू दे. हे जग आमचं नाहीये, आम्ही केवळ प्रवासी आहोत. आणि देवा या प्रवासामध्ये आम्ही एक दिवस प्रभू अर्धवट जाणार आहोत, पण आम्ही कसं जीवन जगतो आणि तुला गौरवी कसं सादर होतो त्याकडे आमचं लक्ष असावं अशी दया कर. धन्यवाद देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक.